नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 6वी विषय मराठी. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 वारली चित्रकला अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह संपूर्ण पाठाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे. आपल्या शिकू आनंदी चॅनेलवरती इयत्ता 6वीची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला आपल्या मराठी विषयातील सर्व घटक पाहता येतील आणि जो घटक तुम्हाला अभ्यासायचा आहे तो तुम्हाला अभ्यासता येईल. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये वारली चित्रकला हा पाठ समजून घेऊया. सर्वप्रथम आपण या पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा परिचय करून घेऊ. वारली चित्रकला या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे. त्यांचा कालखंड हा इसवी सन 1939 ते इसवी सन 2006 असा आहे. एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून डॉक्टर गोविंद गारे यांना ओळखले जाते. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. आदिवासी समाजाविषयीचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि आदिवासी जीवनाचा त्यांनी जवळून अभ्यास केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून यांना ओळखले जाते आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथे जे आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय उभारलेलं आहे या उभारणीमध्ये डॉक्टर गोविंद गारे यांचा मोलाचा वाटा आहे. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती हे त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. आता आपण वारली चित्रकला या पाठाची मध्यवर्ती कल्पना अभ्यासूया. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आपली भारतीय संस्कृती ही विविध कलांनी नटलेली आहे याची आपल्याला जाणीव आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचं प्रतिबिंब पडलेले दिसते आणि ज्या विविध कला आहेत या सर्व कलांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आलेली आहे आणि जो पाठ आपण आज अभ्यासतो आहोत वारली चित्रकला या पाठामध्ये निसर्गाशी नातं जोडू पाहणारा, त्याचबरोबर जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणारा जो वारली समाज आहे तर या वारली समाजानं आपल्या चित्रकलेमधून सुद्धा हे निसर्गप्रेम त्याचबरोबर आशावादी दृष्टिकोन जोपासलेला आपल्याला दिसून येतो. आता वारली म्हणजे काय तर महाराष्ट्रातील ही एक आदिवासी जमात आहे आणि या आदिवासी समाजानं जी चित्रकला निर्माण केलेली आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. आपण आपल्या स्क्रीनवरती जे चित्र पाहतो आहोत या चित्रावरून सुद्धा तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की अशा प्रकारची पेंटिंग जी असतात किंवा चित्र जी असतात ती तुम्हाला विविध ठिकाणी पाहायला नक्की मिळत असतील आणि ही चित्र आपण पाहिली की अगदी त्या ठिकाणी पाहतच राहावं आणि कशा पद्धतीनं किती छान प्रकारे ही चित्र रंगवलेली आहे, ही चित्र किती छान पद्धतीनं रेखाटलेली आहेत हे आपल्याला इथे लक्षात येतं आणि अशा या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकलेविषयी आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते आणि महाराष्ट्रातील एका वारली या आदिवासी समाजानं जोपासलेली ही जी काही वारली चित्रकला आहे तर ह्या वारली चित्रकलेमुळं नक्कीच त्या ठिकाणी आपलं मानवी जीवन जे आहे तर ते समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा जो आहे तर तो उचललेला आहे. म्हणजेच काय तर आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये या आदिवासी चित्रकलेचं म्हणजेच वारली चित्रकलेचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. विद्यार्थी मित्र पहा की आपल्याला इथे छान तुम्हाला विचार करायला एक कृती दिलेली आहे की गायन कला, नृत्यकला व चित्रकला यांसारख्या कलांतून आपल्याला आनंद मिळतो. पहा आपल्याला कोणतीही कला असू दे ती आनंद देतच असते. मग त्याच्यामध्ये गायनाची कला, नृत्यकला, चित्रकला
या तर कला आहेतच, याच्यातून तर आपल्याला आनंद मिळतोच, परंतु यासारख्या अशा अनेक विविध कला आहेत की या कला आपल्याला आनंद देण्याचं काम करत असतात. मग यासारखी कोणती कला जोपासावी असं तुम्हाला वाटतं का, ते लिहा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रत्येकाला आपल्याला कोणती ना कोणती तरी गोष्ट आवडतच असते, कोणती ना कोणती कला आपण त्या ठिकाणी जोपासलेली असते. मग अशा कलेविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही 8 ते 10 ओळीमध्ये लिहायचं आहे. आता ही कृती आपल्याला का दिलेली आहे? कारण आपल्याला स्वतःला सुद्धा एखादी कला कोणती आवडते आहे याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि जर आपल्याला ती कला छान प्रकारे आवडत असेल तर आपण नक्कीच ती कला जोपासली पाहिजे. या कलेमधले अनेक बारकावे आपण समजून घेतले पाहिजे. न जाणो आपली कला हीच आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करून देऊ शकेल. आणि या पाठामध्ये सुद्धा आपल्याला आदिवासी चित्रकलेविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणून ही कला, या कला कोणत्या असतात, या कलांची ओळख जी आहे किंवा ह्या कलांविषयीची माहिती जी आहे ती सुद्धा आपल्याला असायला हवी. चला तर मग आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. पहा, भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. आणि भारताची जी सांस्कृतिक परंपरा आहे याच्यामध्ये आदिवासी कला ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आपलं सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यामध्ये या आदिवासी कलांचा वाटा जो आहे तो मोठा आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. आता पहा, भारतीय सांस्कृतिक जीवनामध्ये आदिवासी कलेचं महत्त्व खूप मोठं आहे. आता ही आदिवासी कला नेमकी कशी आहे, तर इथे आपल्याला लेखकांनी थोडक्यात या कलेविषयी सांगितलेलं आहे. एकतर ही आदिवासी कला जी आहे तर ती नागरी संस्कृतीपासून, शहरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त आहे, दूर आहे. आणि परंपरेनं चालत आलेलं हे आदिवासी समाजाचं निसर्गप्रेम असो, ते या वारली चित्रकलेतून किंवा या आदिवासी कलांमधून आपल्याला बघायला मिळतं. सहज उपलब्ध झालेलं जे साहित्य आहे निसर्गामध्ये, तर त्याचाच त्यांनी उपयोग करून आपल्या कला जोपासलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे ज्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आदिवासी लोक राहतात, तर तो निसर्ग असेल, त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही प्रथा परंपरा असतील, सण समारंभ असतील, तर या सगळ्या गोष्टींचा आविष्कार आपल्याला आदिवासी कलेमध्ये बघायला मिळतो. आणि ह्या सगळ्या कला त्यांनी ज्या काही जोपासलेल्या आहेत आणि या कलांसाठी लागणारं जे साहित्य आहे ते सहजपणे निसर्गामध्ये उपलब्ध असतं आणि त्याचाच उपयोग करून त्यांनी आपल्या या कला जोपासलेल्या आहेत. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. जसं भारताच्या सांस्कृतिक जीवनामध्ये आदिवासी कलांना मोठं स्थान आहे, तसंच महाराष्ट्राला सुद्धा या आदिवासी कलांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. त्यामध्ये वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाण मूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. विद्यार्थी मित्र हो, इथे पहा की मृणमूर्ती असा शब्द आलेला आहे, तर त्याचा अर्थ आहे मातीच्या मूर्ती. पाषाण मूर्ती म्हणजे काय, तर दगडाच्या मूर्ती. तर आपण जर बघितलं तर ज्या आदिवासी कला आहेत या आदिवासी कलांमध्ये वारली चित्र जी आहेत तर ती विशेष प्रसिद्ध अशी आहेत. आणि ह्या वारली चित्रांविषयी आपण या पाठामध्ये जाणून घेणारच आहोत. परंतु ह्या वारली चित्रांबरोबरच लाकडी कोरीव काम, इथे तुम्हाला चित्रामध्ये लाकडी कोरीव कामाचा नमुना दिसतो आहे की लाकडामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही कला असतील, चित्र असतील, तर ती रेखाटण्याचं काम हे आदिवासी लोक करतात. मुखवटे असतील, आता विविध प्रकारचे जे मुखवटे आहेत की जे इतर चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत, तर अशाच प्रकारचे मुखवटे त्या ह्या आदिवासी समाजानं तयार केलेले आहेत किंवा ते अशा प्रकारचे मुखवटे तयार करतात. मृणमूर्ती, आता मातीपासून विविध प्रकारच्या मूर्ती तयार करण्याची कला आदिवासी लोकांनी जोपासली आहे. त्याचबरोबर धातूच्या अनेक वस्तू
ते बनवतात. त्याचबरोबर पाषाण मूर्ती, की सहजपणे निसर्गामध्ये उपलब्ध असणारा जो दगड आहे, तर ह्या दगडापासून ह्या सगळ्या पाषाण मूर्ती ज्या आहेत तर त्यांनी ते बनवतात. त्याचबरोबर विविध प्रकारची जी पारंपरिक वाद्य आहेत, की जी इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत, तर अशा प्रकारची वाद्य सुद्धा ते बनवतात. शिकारीची साधनं, आता आदिवासी लोक की जे रानावनामध्ये राहणारे आणि त्यांचं संपूर्ण जगणं जे आहे ते निसर्गावरती अवलंबून आहे आणि त्यांना ह्या निसर्गामध्ये राहत असताना, जगत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी असेल आणि स्वतःची उपजीविका करण्यासाठी शिकार करावी लागते आणि या शिकारीसाठी लागणारी जी साधनं आहेत, तर ती साधनं त्यांनी तयार केलेली आहेत. आणि अशा प्रकारच्या ह्या सगळ्या कलांमधून आपल्याला निश्चितपणे आदिवासी कला किती श्रेष्ठ आहे हे लक्षात येते. आता आपण आदिवासी कलांमध्ये ह्या ज्या वारली चित्रांचा वारली चित्र जी आहेत किंवा वारली चित्रकला जी आहे तर त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांतील घराच्या कुडांवर व भिंतींवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम या उतार्यामध्ये जे महत्त्वाचे शब्द आहेत त्यांचा आपण अर्थ जाणून घेऊया. पहा, आदिम म्हणजे काय तर मूळचा, पहिला. चितारणे म्हणजे रेखाटणे. भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवरील चित्रे. वाडा म्हणजे आदिवासी वस्ती. कूड म्हणजे कामट्यांची भिंत. परिपोष म्हणजे पोषण. शिवार म्हणजे शेत. आता आपण प्रत्यक्ष या उतार्याचा अर्थ जाणून घेऊया. पहा की ही आदिम कला जी आहे म्हणजे मूळ कला जी आहे तर ह्या कलेची बीजे जी आहे ते आपल्याला वारली चित्रकलेमध्ये विकसित झालेली दिसतात. म्हणजे आदिवासी लोकांच्या कलेचा शोध घेत असताना आपल्याला वारली चित्रकलेमध्ये या कलेचं मूळ जे आहे तर ते बघायला मिळतं. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांतील, आता हा पाडा म्हणजे काय, आदिवासी लोकांची वस्ती ही जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असते आणि ह्या प्रत्येक वस्तीला पाडा असं म्हणतात. तर ह्या वारली प्रदेशात म्हणजेच वारली लोक ज्या भागामध्ये राहतात तर तेथील छोट्या छोट्या पाड्यांवरती जी काही आदिवासी लोकांची घरं असतात तर या घराच्या कुडांवर, आता कूड म्हणजे कामट्यांची भिंत, म्हणजे बांबू जो असतो तर त्या बांबूपासून हे कामटे तयार केलेले असतात आणि ह्या कामट्यांची जी भिंत आहे तर त्या भिंतीवरती चौकोन त्रिकोणाकृती अशी विविध प्रकारची चित्र जी असतात ती ह्या आदिवासी लोकांनी रेखाटलेली असतात. आता आपण प्रत्यक्ष बघू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पहा, ही आदिवासी पाड्यांवरती असणारी ही जी काही घरं आहेत, अगदी छोटी छोटी कुडांच्या भिंती असणारी ही घरं असतात आणि काही पक्की सुद्धा घरं असतात. परंतु एक आदिवासी पाड्यांवरती आपण जर बघितलं तर ही जी आदिवासींची घरं आहेत या आदिवासींच्या घरांच्या भिंतीवरती अगदी साध्या भौमितिक आकृतींचा उपयोग करून, मग चौकोन असेल, चौरस असेल, वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, या भौमितिक आकृत्यांपासून ही विविध प्रकारची चित्रे रेखाटलेली असतात. आणि हे आपल्याला ही जी काही चित्र आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला आता याची कल्पना आलेली असेल. वारली चित्रकलेचा जो परिपोष आहे तर तो संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. म्हणजे वारली चित्रकलेवरती आपली जी संस्कृती आहे, आदिवासी लोकांची विशेष करून जी संस्कृती आहे, प्रथा परंपरा असतील आणि परिसरामध्ये जी काही निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आदिवासी लोक राहत असतात तर तो निसर्ग असेल तर यांचा आधार घेऊन ही चित्रकला जी आहे
तर ती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळेच वारली चित्रकलेमध्ये धार्मिक विधी असतील, लग्नविधी असतील, की जी आदिवासी लोकांची ही सगळी जी काही चालत आलेली पूर्वापार परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये धार्मिक विधीला महत्त्व आहे. लग्नविधी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पार पडतात. या लोकांचं दैनंदिन जीवन असेल, दररोजचं जीवन असेल आणि एकंदरीतच हे संपूर्ण जे लोकजीवन आहे, तर हे या आदिवासी चित्रकलेमध्ये रेखाटलेलं आपल्याला दिसून येते. आणि या चित्रकलेमध्ये आजूबाजूचा परिसर, आता परिसरामध्ये मग पशुपक्षी असतात, वृक्षवेली असतात, नदी नाले असतात, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्य, आदिवासी लोक जे नृत्य करत असतात ते नृत्य असेल, घरदार, शेतीचे हंगाम. आता प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारे शेती पिकत असते, त्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं येत असतात. शिवार असेल, ही शेतजमीन असेल, आदिवासी लोकांच्या पाड्यांवरती किंवा अनेक पाडे मिळून जो काही मोठं गाव वगैरे बनतं, तर तिथं अगदी 1 वर्षातून किंवा 3 वर्षातून एकदा अशा प्रकारच्या जत्रा ज्या असतात त्या तिथं भरत असतात. तर ह्या सगळ्यामध्ये जे काय सगळं जे काही लोकजीवन दिसून येतं, तर ह्या लोकजीवनाचं चित्रण जे आहे तर ते ह्या आदिवासी चित्रकलेमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्या सगळ्या चित्रांचं निरीक्षण केलं तर इथं सांगितलेला प्रत्येक घटक जो आहे तर तो या चित्रकलेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. आता आविष्कार म्हणजे काय, तर निर्मिती. आपल्याला जर वारली चित्रकला खऱ्या अर्थानं जर समजून घ्यायची असेल तर वारली लोक ज्या प्रदेशामध्ये राहतात तर तिथं जाऊन त्यांच्या वस्त्यांवरती फिरून आपल्याला त्यांना बोलतं करावं लागतं, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो आणि मग आपल्याला या चित्रकलेविषयी जाणून घेता येतं. आणि मग त्यांच्याशी बोलल्यानंतर ही जी काय आदिवासी लोकांनी किंवा ह्या वारली समाज जो आहे, आदिवासी समाज, त्यांनी ही जी काही चित्रकला जोपासलेली आहे तर ह्या चित्रकलेविषयी आपल्याला अधिकच जाणून घेता येतं. त्यांच्या ह्या निर्मितीविषयी आपल्याला त्यांच्याकडूनच माहिती मिळू शकते. परंतु या आदिवासी लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचणं आणि त्यांना बोलतं करून या चित्रकलेविषयी आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आता पहा, ही आदिवासी चित्रकला कशा प्रकारची असते की तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात, परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. आता ह्या चित्रामध्ये सुद्धा मी हा सगळा भाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की बघा, इथे तांदळाच्या पिठात थोडंसं पाणी ओतायचं आणि तो जो काही द्रव तयार होतो तर त्याच्यामध्ये मग बांबूच्या ज्या काही छोट्या छोट्या काड्या असतात इथं चित्रामध्ये दाखवलेलं आहे. पहा की या काड्यांनी ही पांढरी शुभ्र अशा पद्धतीची वारली चित्र जी आहेत ती रेखाटली जातात. ही चित्र बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की लहान मुलांनी ही चित्र काढलेली आहेत, परंतु चित्रांचे आकार जे असतात ते सगळे आकार मात्र आपल्याला निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले दिसतात. म्हणजे संपूर्ण निसर्गाचं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला या वारली चित्रकलेमध्ये बघायला मिळते. वारली चित्रांतील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. आता आपण जर बघितलं तर वारली चित्र जे असतात तर त्यातले जे काही विविध आकार असतात ह्या चित्रामध्ये विविध प्रकारच्या ज्या आकृत्या, भौमितिक आकृत्यांचा विशेष करून उपयोग केलेला असतो, तर त्यांचा आकार किंवा रेषा असतील तर त्या जरी प्रमाणबद्ध नसल्या, आकारबद्ध जरी नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची आणि कल्पनाशक्तीची आपल्याला नक्की त्या ठिकाणी नोंद घ्यावी लागेल आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला, निरीक्षण क्षमतेला दाद द्यावी लागेल. कारण इतकं छान असं निरीक्षण जे आहे किंवा त्यांनी जी काही कल्पनाशक्ती लढवलेली असते त्याचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला ह्या वारली चित्रकलेमध्ये बघायला मिळतं. आता कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध म्हणजे
काटेकोर असं कोणतंही शिक्षण की जे आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जातं असं कोणतंच शिक्षण या आदिवासी लोकांना नसतं. म्हणजे कलेचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेलं नसताना इतके अप्रतिम चित्र त्यांना सुचतात कशी. म्हणजे रूढार्थानं एखादी कला शिकायची म्हटलं तर आपल्याला ती शिकून घ्यावी लागते. योग्य मार्गदर्शक आपल्याला असावे लागतात. आणि आपल्याला शाळांमधून असेल किंवा कोणतीही कला असेल तर ती कला शिकवणारे जे काही आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन आवश्यक असेल तर त्यांचं आपण घेतो आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती कला आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा प्रकारचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण या आदिवासी लोकांना नसतं. आणि तरी सुद्धा इतक्या अतिसुंदर चित्र त्यांना काढायला कसं सुचतं, तर अर्थातच या आदिवासी लोकांचं अत्यंत बारीक निरीक्षण, त्यांची कल्पनाशक्ती या गोष्टींमुळेच ही अतिशय सुंदर अशी चित्र ते रेखाटू शकतात. आणि असा प्रश्न जो आहे की ही अप्रतिम चित्र त्यांना कशी सुचत असावेत, तर असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर त्यांनी या चित्र रेखाटण्यामध्ये केलेला असतो. उदाहरणार्थ तांदळाचं पीठ असेल, गेरू असेल, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. आता इथं बघितलं तर या सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये सहजपणे उपलब्ध होणाऱ्या आहेत. आता गेरू म्हणजे काय, तर एक प्रकारचा मातकट रंग आहे. काजळी म्हणजे काय, आपला जो दिवा असतो तर त्या दिव्याभोवती जमणारं जे काजळ आहे तर त्याचाही उपयोग ते ह्या कलेमध्ये करतात. आणि रफ स्केच म्हणजे प्राथमिक आराखडा, की आपल्याला एखादं चित्र काढायचं असेल तर आपण एक थोडक्यात त्याचा एक आराखडा निश्चित करत असतो सुरुवातीला, आणि मग ते प्रत्यक्ष चित्र जे असेल तर ते आपण रेखाटत असतो. अगदी त्या पद्धतीनं हे जे आदिवासी लोक आहेत की तांदळाचं पीठ घेतात, गेरू म्हणजे एक प्रकारचा जो मातकट रंग आहे तो घेतात, काजळी असेल, हळद, कुंकू, रंगीत फुलं ही सहजपणे निसर्गामध्ये मिळणाऱ्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, झाडांचा चीक असेल, यांचा उपयोग करून ते हे चित्र काढत असतात, रंगवत असतात. चित्र काढण्यासाठी अशा प्रकारचा कुठलाही प्राथमिक आराखडा जो आहे तर तो सुद्धा ते तयार करत नाहीत. आणि जसं सुचत जाईल तशाप्रमाणे ते काय करत असतात की ही चित्र काढत जातात, एकमेकांमध्ये गुंफत जातात. आणि अशा पद्धतीनं ही जी काही वारली चित्रकला जी आहे तर ती विकसित झालेली आहे. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रांत त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. आणि आपण जर आदिवासी लोकांच्या ह्या सगळ्या ह्या चित्रकलेचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की ह्या चित्रकलेमध्ये विविध प्रकारचे त्रिकोण असतील, चौकोन असतील, वर्तुळ असतील, हे सगळे जे काही महत्वाचे आकार आहेत, भौमितिक आकार, तर त्यांचाच उपयोग जो आहे तो प्रामुख्याने या चित्रकलेमध्ये केलेला आपल्याला दिसतो. आणि याच आकारांपासून त्यांनी ही चित्र रेखाटलेली आहेत. म्हणजे साध्या गोष्टींपासून सुद्धा एक सुंदर अशी चित्र कशी तयार करता येऊ शकतात, रेखाटता येऊ शकतात, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही वारली चित्रकला आहे. चित्रांत जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपलं शरीर. आता हे चित्रांचं जे वैशिष्ट्य आहे ते इथं लेखकांनी सांगितलेलं की चित्रांमध्ये जी उभी रेषा रंगवलेली असते तर ते म्हणजे आपलं शरीर असतं. आणि त्यांच्या चित्रांतील झाडे पहा. आता झाडांचं एक उदाहरण दिलेलं आहे की वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. आणि वारली चित्रकार जे असतात ते एखादं झाड रंगवत असताना, झाडाचं चित्र त्या ठिकाणी काढत असताना ते मुळाकडून शेंड्यापर्यंत जातात, त्याप्रमाणे ते चित्र रंगवत जातात. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. आणि त्यामुळे अगदीच आपण इथं जर स्क्रीनवरचं जे चित्र आहे ते जर बघितलं आपण तर ह्या झाडाचं अप्रतिम चित्र जे आहे, अगदी मुळांपासून त्याची सुरुवात झालेली आहे, ते अगदी शेंड्यापर्यंत ही सगळी जी काय हे सगळं जे काही झाडाचं अप्रतिम अशा पद्धतीचं चित्र इथं साकार झालेलं आहे. तर ते आपल्याला जर बघितलं तर हुबेहूब आपल्याला हे झाड जे आहे जसंच्या तसं त्या ठिकाणी रेखाटलेलं दिसतं. आणि एक प्रकारे हे जे काय झाड आहे ते वर उगवण्याची जी भावना आहे ती इथं व्यक्त झालेली आपल्याला दिसते. आता इतर वेळेला अन्य चित्रकार जे असतात तर ते झाड काढताना त्याच्या नेमकं उलटं म्हणजे वरून
खाली रेषा काढतात. आता आपण जरी बघितलं तर झाड काढत असताना वरून त्या ठिकाणी झाडाचं चित्राला सुरुवात होते, म्हणजे वरचा शेंडा पहिल्यांदा काढतो, फांद्या काढतो आणि मग आपण मुळाकडे येतो. आदिवासी लोक अशा पद्धतीचं चित्र काढत असताना ते मुळाकडून शेंड्यापर्यंत जातात. आपण मात्र त्या ठिकाणी शेंड्याकडून खाली मुळाकडे येत असतो. हा फरक आहे आदिवासी चित्रकलेमध्ये आणि आपल्यामध्ये. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारं नकारार्थी जीवन असते. आणि ही वारली लोक जे आहेत तर त्यांच्या विचारानुसार वरून जेव्हा खाली आपण हे चित्र रेखाटत येतो तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की भूमीकडे जाणारं म्हणजे मृत्यूकडे नेणारं हे नकारार्थी जीवन आहे. म्हणजे आपण वरून जेव्हा खाली मुळापर्यंत हे अशा प्रकारचं चित्र रेखाटतो तर त्याच्यामध्ये एक नकारार्थी जीवनाचा भाग जो आहे तर तो दिसून येतो असं आदिवासी लोकांना वाटतं. आणि भूमीतून वर उगवणारं म्हणजे जीवनाचा विकास करणारं उदयोन्मुख जीवन असतं. आणि या उलट भूमीतून वरती जाणारं किंवा वरती उगवणारं हे जे काही झाड रेखाटलं जातं ते म्हणजे जीवनाचा विकास करणारं एक उदयोन्मुख अशा प्रकारचं ते जीवन असतं. म्हणजे नुकतंच उगवलेलं असं ते जीवन असतं. आणि अशा पद्धतीने एक सकारात्मक दृष्टिकोन जो आहे जीवनाकडे बघण्याचा तर तो सुद्धा या आदिवासी चित्रकलेमधून आपल्याला दिसून येतो. लग्नप्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. आता इथे आपल्याला साधारणपणे आदिवासी लोकांच्या ज्या प्रथा परंपरा असतात त्याच्यामध्ये लग्नविधी हा एक महत्वाचा भाग असतो. आणि ह्या लग्नाच्या प्रसंगी झोपड्या रंगवत असताना आधी चौक काढला जातो. धार्मिक दृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. आणि धार्मिक दृष्ट्या ह्या लग्न प्रसंगी ही जी काही चित्र रेखाटली जातात त्याला सुद्धा खूप मोठं महत्व जे आहे ते ह्या आदिवासी जीवनामध्ये आहे. भित्तिचित्र चितारणाऱ्या स्त्रियांना धलवेरी असे म्हणतात. आता सर्वसाधारणपणे ही जी काही कुडाच्या भिंती वगैरे असतात ह्या आदिवासी लोकांच्या पाड्यांवरती जी घरं त्यांची असतात त्या घराच्या ज्या भिंती असतात या भिंतीवरती जी काही चित्र त्या ठिकाणी रेखाटायची असतात चितारायची असतात तर ते काढणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना धवलेरी असं त्या ठिकाणी हे आदिवासी लोक म्हणतात. त्यांना कोणत्याही गावात पाचारण केलं जातं. आणि ह्या ज्या आदिवासी स्त्रिया असतात की ज्या अशा प्रकारे चित्र रेखाटत असतात तर त्यांना अशा पद्धतीची चित्र काढण्यासाठी त्यांची जी काही आदिवासी पाडे असतात तर तिथं त्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. पाचारण करणं म्हणजे बोलावणं करणं. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो. आणि या लग्नविधीमध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी काय असतं की मांडव घालण्याचा एक कार्यक्रम असतो. आणि त्या दिवशी ही भित्तिचित्र चितारण्याचं काम केलं जातं. आणि अशा पद्धतीनं त्या दिवशी म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी ही घराच्या भिंतीवरती ही जी भित्तिचित्र आहेत तर ते कोरण्याचं चितारण्याचं काम जे आहे तर ते केलं जातं. आणि हे काम ह्या स्त्रिया करतात की ज्या स्त्रियांना आदिवासी लोक धवलेरी असं म्हणतात. आणि एक 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण जे आहे तर ते पूर्ण करत असतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रांतील रेषाकृतींना आगळं वेगळं महत्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. आता भौमितिक म्हणजे भूमितीतील आकृत्या की इथे आपण जर बघितलं तर त्रिकोण असेल, चौकोन असेल, वर्तुळ असेल, चौरस असेल यांसारख्या आकृत्या भौमितिक आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्यांच्या साह्यानं वारली ही चित्रकला जी आहे तर ती निर्माण झालेली आहे. किंवा हे आदिवासी लोक ह्या भौमितिक आकृत्यांचा सहजपणे वापर आपल्या चित्रकलेमध्ये करतात. आता चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला. ह्या आदिवासी लोकांनी साधारणपणे चंद्राचं जो आकार आहे तर त्याच्यातून त्या ठिकाणी हा गोल घेतलेला असावा. पानाच्या आकारातून त्यानं त्रिकोण अंडाकृती आकार घेतले. आता लेखकांनी ही जी काही चित्रकला जाणून घेतलेली आहे यावरून त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की आदिवासी लोक हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असताना त्यांना जे विविध प्रकारचे आकार बघायला मिळतात तर तेच आकार त्यांनी आपल्या चित्रकलेमध्ये घेतलेले आहेत. मग चंद्राचा वाटोळा आकार जो आहे तर त्याच्यातून त्यानं गोल घेतलेला असावा असं लेखक म्हणतात. पानाचे जे विविध आकार असतात त्याच्यातून त्यानं त्रिकोण अंडाकृती अशा प्रकारचे आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यांतून त्यानं कमान व अर्धवर्तुळ पाहिले. आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभ्या आडवे रेषांचे आकार तो शिकला. आता इथं ह्या चित्रामध्ये बघा माशांचं चित्र आपल्याला दाखवलेलं आहे.
दुसरं चित्र जर आपण बघितलं तर छानपैकी चंद्राचं प्रतिबिंब जे आहे त्यावरती आकाशामध्ये दिसतं आहे. तर हे सगळे जे काही आकार असतील ते सगळं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे काही हे आदिवासी लोक पाहत असतात, तर त्यातूनच हे सगळे आकार जे आहेत तर ते त्यांनी आपल्या चित्रकलेमध्ये घेतलेले आहेत. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला आणि अशा पद्धतीनं आकाशामध्ये हे जे काही 5 तारे बघत असताना एखाद्या रेषेनं जोडला गेल्याचा जो आभास आहे तर तो त्या ठिकाणी निर्माण होऊन त्यांना पंचकोनाची संकल्पना कळाली. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. आता प्रेरणा म्हणजे स्फूर्ती, अवलोकन म्हणजे निरीक्षण, की हे जे विविध प्रकारचे आकार असतील, रचना असतील, तर ह्यांची जी स्फूर्ती आहे ती त्यांना अशाच प्रकारे साध्या साध्या रेषा असतील, वळणं असतील, ह्या त्यांनी समजून घेतल्या, त्याचं निरीक्षण केलं आणि त्याच्यातून त्यांची चित्रकला जी आहे तर ती विकसित झाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रगट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. आणि आदिवासी ही जी काही लोक आहेत की त्यांची ही जी वारली चित्रकला आहे, या वारली चित्रकलेमधून आपल्याला जो निसर्ग बघायला मिळतो तर तो पाहिल्यानंतर आपल्याला ही गोष्ट नक्की लक्षात येते की हा निसर्ग समजून घेणं, सृष्टीला समजून घेणं आणि ते आपल्या चित्रातून व्यक्त करणं तर ही खरंच खूप अवघड कला आहे आणि आदिवासींनी ती जोपासलेली आहे आणि वारली चित्रकला हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. वारली चित्रकला जी आहे ती आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आता वारली चित्रकला जी आहे ती फक्त ह्या आदिवासी समाजापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर वारली चित्रकला ह्या त्या आदिवासी समाजाच्या बाहेर पडलेली आहे आणि ह्या वारली चित्रकलेचा जो उपयोग आहे तो आता सर्वत्र होताना दिसतो. पहा, आपल्या दैनंदिन ज्या गरजेच्या वस्तू असतील तर त्याच्यावरती आपल्याला ह्या वारली चित्रकलेचं प्रतिबिंब जे आहे तर ते बघायला मिळतं. की आजकाल आपल्याला जे टी शर्ट्स आपण विकत घेतो त्या टी शर्ट्सवरती वारली चित्रकला आपल्याला बघायला मिळते. 5 साड्या असतील विविध प्रकारच्या त्याच्यावरती ही वारली चित्रकला आपल्याला आता बघायला मिळते. अशा प्रकारच्या साड्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. त्याचबरोबर कुर्ता असेल, बेडशीट्स असतील, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यांवरती सुद्धा ही वारली चित्रकला रेखाटलेली आपल्याला दिसते. आपल्या घरांमध्ये सुद्धा अशा प्रकारची वारली चित्रकलेची काही पेंटिंग्ज असतील तर ती सुद्धा त्या ठिकाणी असलेली तुम्हाला दिसून येतील. बाजारामध्ये आपल्याला ती भेटतात. अतिशय छान आणि सुंदर अशा पद्धतीच्या ही जी वारली चित्रकला आहे तर ती आता दैनंदिन जीवनातल्या वस्तूंवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यांसाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. आणि आज आपण जर बघितलं तर आपल्या घरातल्या भिंती असतील, घरातल्या अंतर्गत सजावट असेल, हे करताना सुद्धा ह्या वारली चित्रकलेची पेंटिंग जी असतात तर ते आपल्या घराच्या सजावटीसाठी नक्कीच त्या ठिकाणी उपयोगी ठरतात. आणि अतिशय सुंदर असणारी ही जी चित्रकला आहे तर ते आपल्या घराचं सुद्धा सौंदर्य वाढवतात. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. आणि आदिवासी वारली लोकांची ही जी काही चित्रकला आहे या चित्रकलेमुळं महाराष्ट्राचा जो ठसा आहे तो केवळ देशातच नव्हे या कलेच्या क्षेत्रामध्ये तर परदेशामध्ये सुद्धा उमटलेला आपल्याला दिसतो. कारण ही वारली चित्रकला आपल्या देशाच्या सीमा ओलांडून आता परदेशात सुद्धा पोहोचलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, ही अशा प्रकारचा हा जो समृद्ध वारसा आहे वारली चित्रकलेचा तर तो आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. आणि आपलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यामध्ये ह्या आदिवासी कलेचा मोठा वाटा आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची ही काही वारली चित्रकला आहे ती समजून घ्यावी. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची चित्र रेखाटून त्यातला आनंद घ्यावा आणि तो तुम्ही घ्यायला हवा. कारण कोणतीही कला असू दे तर ती कला आपण जर शिकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा ती नक्की जमू शकते. आणि तुमच्याकडे असणारी इतर कोणतीही कला असेल ती सुद्धा तुम्ही जोपासा. ही कला तुम्हाला तुमची एक वेगळी ओळख जी आहे तर ती नक्की निर्माण करू शकेल. हा पाठ जो आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.